4 o'clock in the evening, I haven't left my room. But the truth is, if I'm honest, I feel stuck here in the middle. Am I one of those crazy people? Should I stay here? हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि हा ब्लॉग आहे शुक्रवारची सकाळ आहे. स्वयंपाकाची तयारी, ब्रेकफास्ट आणि टिफिनची तयारी. यावेळी ना मार्केटमधून खूप सारे बीट आणले होते. अगदी त्या मोशीच्या मार्केटला जर का तुम्ही गेलात तर तिथे किलोच्या हिशोबाने घ्यावं लागतं. तर मग मी 1 किलो बीट आणले आहेत आणि बीटचा पराठा बनवते. सुरुवातीला हे 2 बीट मी शिजवून घेतले आहेत आणि त्यानंतर साल काढून प्रॉपर मिक्सरला मी आता हे ग्राइंड करून घेणार आहे. बीटांचा पराठा करताना मी जेव्हा हे कणिक भिजवते त्यामध्ये फक्त ओवा, मीठ आणि हे बीट असं असतं. छान लागतात असे पराठे, करून बघा. पराठे म्हणजे काय, मी वेगळं काही नाही करणार आहे, चपातीच करणार आहे. फक्त त्यामध्ये हे मी बीट मिक्स करते. माझ्या घरी ना फक्त आवडीनं सॅलड खातात, पण मी आणि प्रितीश हे बीट कच्चं कट करून खायला खूपच कंटाळा करतो. म्हणून मग ही आयडिया की अधूनमधून असे पराठे केले ना की ते बीट पण संपतं आणि खाल्लंही जातं ना. मग आता या बीटाच्या पराठ्यांसोबत टिफिनला मी बनवतीये शिमला मिर्च, आणि तीही या मोहरीच्या तेलामध्ये, जे मी आत्ताच या वेळेला डीमार्टमध्ये माल भरताना घेऊन आली आहे. म्हणजे मी पहिल्यांदा हे तेल ट्राय करते आहे आणि खरंच हे तेल आवडलं मला. टेस्टी झाली होती भाजी, इतकी टेस्टी होती की काय सांगू मी तुम्हाला, की मलाच बिलीव्ह नाही झालं की ही मीच बनवली आहे का. इतकी भारी लागली ही शिमला मिर्च. शिमला मिर्च जनरली बेसनचं पीठ लावून आपण करतो, तीही छानच लागते. पण त्यापेक्षाही ही सरसोच्या तेलामध्ये मी बनवलेली आणि फक्त सिंपल होती, अगदी काहीच नव्हतं त्यामध्ये, आणि शेंगदाण्याचं कूट घातलेली भाजी खूपच भारी झाली होती खरंच. आता इकडे त्यानंतर मी ब्रेकफास्टची तयारी करते. जेव्हा सकाळी सकाळी टिफिन वेगळा आणि ब्रेकफास्ट वेगळा असं करायचं असतं ना, तेव्हा थोडं लवकर उठावं लागतं, अदरवाईज हे सगळं मॅनेज नाही होत. बीटाच्या पराठ्यांसोबत ही शिमला मिरची अगदीच टेस्टी लागते. चला आज ना अजून एक तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन दाखवते, छोले वापरून. तर छोले करायचे आहेत आपल्याला, आणि तेही थोड्या वेगळ्या पद्धतीने. पण ज्यांना वेट कमी करायचं आहे त्यांनी हा बटाटा घातला नाही तरी चालेल, पण एवढ्याशा बटाट्याने काही नाही होत अगदी, आणि छान लागतो हा ब्रेकफास्ट. मी काय केलं आहे, छोले आणि बटाटे शिजवून घेतलेले आहेत. 2 बटाटे छोटे छोटे, आणि छोले तर मी आदल्या रात्रीच भिजत घातले होते. आणि शिजल्यानंतर हा बटाटा असा कट करून पॅनमध्ये घेऊन छान तुपामध्ये मी त्याला क्रिस्पी फ्राय करून घेतलेला आहे. तेलामध्ये थोडासा हिंग टाकून, आता हे बरं काय मी मिक्स केलं आहे यामध्ये, तर हे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक आणि थोडीशी चिंच मिक्स करून मी ती मिक्सरला बारीक करून घेतला आहे. आणि हाच तो मसाला आता मी तेलात छानपैकी फ्राय करून घेतला. तो खाली पॅनला लागू नये म्हणून थोडंसं पाणीही टाकलं, आणि त्यानंतर शिजवून घेतलेले हे छोले त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. असले भारी लागतात ना हे. यामध्ये लिंबूसुद्धा पिळायचा असतो, बट माझ्याकडे लिंबू नव्हता तर मी फक्त चिंच वापरलेली आहे. हे चिंचेमुळे छान अशी टँगी टेस्ट येते याला. आणि त्यानंतर मग तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो, गाजर नाही घातला तर चालेल यामध्ये, कारण आपण बटाटा घेतो आहे, आणि हा तुपात फ्राय केलेला बटाटा आणि वरून चाट मसाला. आहा, काय स्वाद येतो याचा. आणि वरून अशी मस्त कोथिंबीर ॲड करायची आहे. तर हा एक हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे जो तुम्ही नक्कीच करून बघा.
फुगलेल्या बिटाच्या चपात्या. हो, चपात्याच. पराठा म्हणायचा, पण तो त्या चपात्याच आहेत, कारण मी अगदी त्या प्रॉपर घडी घालून चपातीच्याच पद्धतीनं बनवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आहोंचा आजचा टिफिन आणि ब्रेकफास्ट मी 7:30पर्यंत रेडी केला आहे. वीकडेजमध्ये जेव्हा सकाळी सकाळी लवकर उठून असा टिफिन, ब्रेकफास्ट अगदी सकाळी 8 वाजायच्या अगोदर किचनमधून आपण फ्री होतो ना, छान वाटतं. संध्याकाळचे 5 वाजता आहेत आणि मला ना वॉर्डरोब आवरायचं आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करते की आजपर्यंत मी दाखवलं नाही आहे की मी माझा वॉर्डरोब कसा ऑर्गनाईज ठेवला आहे. ऑर्गनाईज वगैरे बिलकुल नाही आहे. मी ऑर्गनायझरसुद्धा अजून घेतलेले नाही आहेत. साड्यांसाठी फक्त घेतलेत. बाकी मी ॲज इट इज ठेवते. आणि कसा आहे वॉर्डरोब, माझ्या वाट्याला कसा वॉर्डरोब आलेला आहे, किती माझ्यावर अन्याय झालेला आहे, हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. सकाळचा स्वयंपाक तुम्ही पाहिलात. संध्याकाळी सुद्धा असंच प्लॅन आहे. 2-3 दिवस झालं घरी राईसच नाही बनला, तर आज फक्त मी राईस आयटम बनवणार आहे. आणि त्यामध्येही मग मी काय करणार आहे की सोया चंक्स आणि हिरवे वाटाणे वापरून, सोया चंक्सची थोडक्यात बासमती राईस वापरून बिर्याणी बनवणार आहे. तीही रेसिपी तुम्ही बघणार आहात, मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि तुम्हाला आवडत आहेत माझ्या रेसिपी. माझ्या म्हणजे मीही इतरांच्या बघूनच करते. काही मला येतात, ज्या मी पूर्वीपासून यूट्यूबला बघून शिकले होते, त्या मी रिपीट करते. आणि काही मला करायच्या असतात, नवनवीन शिकायच्या असतात, त्या ऑब्व्हियसली मी तुमच्याप्रमाणेच यूट्यूबला बघूनच करत असते. ठीक आहे, चला मग मी दाखवते तुम्हाला. इतकं ऊन आहे ना घरात की आमच्याकडचा सुद्धा पाऊस गेला. तर मुंबईकरांना पुण्याचा पाऊस हवा होता, पण पुण्याचाही पाऊस आता निघून गेलाय. खूप सारं ऊन आहे, इतकं गरम होतंय, मला काय सांगू तुम्हाला. आणि थोडंसं इयरिंग वगैरे चेंज केलेत मी, कारण मी आज कुर्ती घातली होती, म्हणून म्हटलं थोडंसं चेंज, कारण मी इयरिंग्स आवरून घेतल्या होत्या आणि म्हणजे कप्पा. तर चला आता कपाट आवरायचं आहे. तर चला, ज्यांनी कोणी माझी बेडरूम, माझं वॉर्डरोब पाहिलं नसेल, पहिल्यांदाच बघत असतील, त्यांना मी दाखवते. तर इथे मुलाची रूम आहे, इथेही आमची बेडरूम आहे. आणि हो, ऊन खूप येत आहे म्हणून कर्टन्स लावलेले असतात दुपारी. शियर कर्टन्स आणि हे कर्टन्स, दोन्ही कर्टन्स आहेत. बघा केवढं ऊन आहे. आणि हो, इथे ना वेईंग मशीन असतं नेहमी. तर हे असं बेडरूम आहे आमचं आणि हा असा वॉर्डरोब. या कप्प्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, कारण हा व्हेंटिलेशनवाला कप्पा, हा यूज केलेली कपडे ठेवण्यासाठी आम्ही बनवला आहे. आणि त्याची ही अशी अवस्था आहे सध्या, म्हणजे ड्रायक्लीनला देण्याची कपडे तिथे सध्या. आणि हा आहे आहोंचा अगदी व्यवस्थित आहे, उलट माझ्यापेक्षा, कारण मीच तो ठेवलाय व्यवस्थित. आता मी ना माझा वॉर्डरोब दाखवते. तर या साईडचा हा माझा आहे, या साईडचा आहोंचा. मी दाखवलं तुम्हाला आहोंचा. प्रितीशचा तर अख्खा वॉर्डरोब अर्धा त्यातला माझाच आहे. त्यामुळं मी घेताना इकडे ही साईड घेतली आणि थोडंसं कॉम्प्रोमाइज केले. का मी कॉम्प्रोमाइज केले असं बोलते, हे दिसेल तुम्हाला, कळेल, मी सांगते. तर बघू शकता सध्याची वॉर्डरोबची अवस्था ही आहे. आणि यामध्ये मला काय चेंजेस करायचे आहेत, तर ही जी ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही काढून मी वरती शिफ्ट करणार आहे. म्हणजेच इथली एक साडीचं हे जे काही ऑर्गनायझर आहे ते वरती शिफ्ट होईल आणि मग मला इथे अजून एक या कपड्यांसाठी एक कप्पा मिळेल. आणि सुरुवातीला ना आपल्याला माहिती नसतं, जेव्हा फर्निचर बनवतो आणि आपण असंच करून घेतो, हे ओपनच, इथून इथपर्यंत हे ओपन होतं. आता तुम्हाला कळेल की इथे प्लायचं आहे पार्टिशन, हे प्लायचं आहे आणि हे 2 ग्लासचे दिसत आहेत. तर हे 2 ग्लासचे आहेत ना, हे आम्ही नंतर बसवून घेतले आहेत, कारण इथे आम्हाला काहीतरी वेगळं प्लॅनिंग होतं, ते झालं नाही, ते आम्ही केलं नाही. त्यामुळे मग नंतर हे चेंजेस करून घेतले, कारण जागा खूप वाया जायला लागली, म्हणून मग हे पार्टिशन ग्लासचे नंतर बसवून घेतले. आणि मला असं वाटतं उलट हे ग्लासचे पार्टिशन छान दिसत आहेत. आणि मी कॉम्प्रोमाइज केले असं का म्हणतेय, तर इथे बघू शकता तुम्ही, ही एक इथे खटकी आली होती, म्हणजेच भिंतीचा जो पार्ट असतो तो कव्हर करण्यासाठी इथे याला हे असं प्लायमध्ये करून घेतलं आहे. त्यामुळे ही जागा ही अशा पद्धतीने यूज करावी लागते. मग मी काय विचार केला, ठीक आहे, कारण प्रितीश माझा मुलगा एकटाच आहे, तर त्याचं वॉर्डरोब सुद्धा मी यूज करेन जेव्हा हे भरेल सगळं. सध्या तर इतपत या एवढ्या याच्यामध्ये माझं काम होते, तर म्हणून मी आहोंना आईस्पाईस तिकडची बाजू दिलेली आहे आणि मी इकडे ही बाजू घेतली आहे. तर चला पटकन हे काढून घेते, चेंजेस करते आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा. कसं आहे आत्ता आणि मी कसं ठेवते दिसेलच तुम्हाला.
जेव्हा आपण घरामध्ये पूर्णपणे फर्निचर बनवतो, इंटेरियर करतो, तर वरती जे काही आपण लॉफ्ट बनवतो ना त्याच्यासाठी किंवा साफसफाईसाठी सुद्धा आपल्याला अशी एक बेसिक लॅडर लागतेच. आमच्याकडे ही बाथलाची लॅडर आहे आणि मैत्रिणींनो, ही लॅडर इतक्या चांगल्या क्वालिटीची आहे. बाथलाबद्दल खूप ऐकून होतो आम्ही आणि आहोंनी ठरवलं होतं घेतली तर ही बाथलाचीच लॅडर घ्यायची आणि खरंच खूपच छान आहे. आता एक इस्त्रीचं स्टँडसुद्धा बाथलाचं घ्यायचं आहे. मी ते घेतलं ना की तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, म्हणजे दाखवेन तुम्हाला. बाथलाच्या या सगळ्या प्रोडक्ट्सना अगदी एक नंबर क्वालिटी आहे. प्रितीशची सुट्टी सुरू आहे अजून, त्यामुळे तो असतो मला हाताखाली हेल्पसाठी. तर दोघांनी मिळून आता आम्ही ती ट्रॅव्हलिंग बॅग शिफ्ट केली आहे. आणि ही लॅडर तुम्ही पाहिलं असेल की मी बेडच्या आतमध्ये ठेवली आहे. तर अशा प्रकारे आम्ही बेडचा सुद्धा वापर केलेला आहे आणि प्रत्येकजणच करतात. ही लॅडर अगदी परफेक्टली बसत होती या बेडखाली, म्हणून आम्ही ही इकडे ठेवली आहे. हे गुलाबी कलरचे जे दिसत आहेत ते सगळे साड्यांचे ऑर्गनायझर आहेत, जे मी ॲमेझॉनवरून मागवले होते. आय थिंक 6 आहेत आय थिंक. महिन्यांमधून एकदा असं हे कपाट आवरावं लागतं. त्यापेक्षा जास्त नाही, कधी कधी 4-5 महिन्यांनी सुद्धा हे आवरलं जातं. इतकं काही विस्कटलं जात नाही. आणि सुरुवात केली आहे आम्ही क्लिनिंगसाठी. सगळं साहित्य म्हणजेच कपडे काढून घेतल्यानंतर मी छान असं हे कपाट क्लीन करून घेते आहे आणि त्यासाठी मला प्रितीश मदत करतो आहे. इतर कपड्यांसाठी मी काहीच ऑर्गनायझर्स घेतलेले नाही आहेत, कारण कप्पे ऑलरेडी छोटे आहेत, म्हणजेच मॅनेज होण्यासारखे आहेत. तिथे जागा बिलकुल वेस्ट जात नाही किंवा मला घड्या काढघाल करायलासुद्धा इझी आहेत, डोळ्यांना समोर दिसण्यासारख्या आहेत, म्हणून मी तिथे इन्व्हेस्ट केलेले नाही आहेत पैसे. बघूया, लागले तर नंतर घेईन. तर बघू शकता अशा प्रकारे साड्या ऑर्गनायझर्स मी पहिल्यांदा ठेवून घेते आहे. आणि इकडे वरती हा जो छोटा कप्पा क्रिएट झाला होता तिथे माझे 2 हे बॉक्स अगदी व्यवस्थित बसलेले आहेत. जेव्हा जेव्हा मी हे कपाट आवरते असं माझं, तेव्हा नक्कीच मी डिक्लटर करते. माझे नको असलेले कपडे बाजूला काढते. डिक्लटर करताना अशी द्विधा मनस्थिती तुमची होते का, मला नक्की सांगा. आता इथे माझी झाली आहे. हा जो ब्ल्यू कलरचा हा कुर्ता आहे ना, हा ऑरेलिया ब्रँडचा आहे आणि खूपच चांगल्या क्वालिटीचा आहे. मला खूप आवडायचा, बट तो ना मला आता बसत नाही आहे आणि आतमध्ये ना त्याला जागाही नाही आहे त्याला मोठा करण्यासाठी. 6:30 वाजून गेलेले आहेत आणि मला असं वाटत होतं की 1 तासात आवरेल, पण नाही, लिटरली 1.5 तास लागलेला आहे. तरी पण मी थोडक्यात उरकले आणि दाखवते मी तुम्हाला. हा, आणि हो, डिक्लेटर सुद्धा केलेला आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी पण मी डिक्लेटर केलं होतं. पण आणि मी काय करते, जे काढते ना बाजूला कपडे, ते सगळे गावी देते, म्हणजे गरजू लोकांना आई देते किंवा त्याचा काहीतरी नक्कीच यूज केला जातो गावी म्हणून. तर आत्ता पण पाठीमागे बघू शकता हे सगळं आहे, दाखवतेच मी तुम्हाला. ते मी गावी घेऊन जाण्यासाठी काढलेलं आहे बाजूला. आणि कपाट माझं पूर्णपणे आवरून रेडी आहे, तेही दाखवते मी तुम्हाला. तर चला बघूया की कशा पद्धतीनं मी माझा वॉर्डरोब सेट केला आहे. वरती साड्यांचे 2 ऑर्गनायझर आणि इकडे हे जे उजव्या बाजूला दिसत आहेत हे सगळे 1 पीस आहेत. आणि डाव्या बाजूला ज्यामध्ये स्कर्ट टॉपचा सेट किंवा ओनली स्कर्ट्स किंवा जम्पसूट असा प्रकार मी ठेवलेला आहे. आणि या साईडला इथे माझ्या सगळ्या बॉटम वेअर्स म्हणजे सगळ्या जीन्स आहेत आणि साईडला जिम वेअर आहेत, मी जे एक्सरसाइज करताना यूज करते ते कपडे आहेत. तर अशा पद्धतीनं हे वरचे कप्पे मी ऑर्गनाईज केले आहेत. ह्या जिमच्या कपड्यांमध्ये शर्ट आणि पॅन्ट दोन्ही आहे बरं का. हां, या सगळ्या वॉर्डरोबवरून तुम्हाला एक कळेल की मी खूपच मिनिमलिस्टिक जगते आहे. माझ्याकडे खूपच लिमिटेड कपडे आहेत. इथे बघू शकता, इथे आहेत उजव्या बाजूला सगळ्या कुर्तीज आणि कुर्तीचे सेट आणि डाव्या बाजूला पूर्णपणे ड्रेसचे सेट आहेत. आणि यातलेच काही ड्रेस मी आईला सुद्धा दिलेत, जे मला माहिती आहे ती घालणार नाही, जी चारधामच्या यात्रेला गेली आहे. या कप्प्यामध्ये आहेत जीन्सवरचे सगळे टॉप आणि शर्ट्स
आणि हो, काही ना व्हाईट बॉटम वेअरसुद्धा आहेत. तर सांगा बरं मैत्रिणींनो, आहेच की नाही मी मिनिमलिस्टिक? कारण माझ्याकडे खरंच कपडे कमी आहेत. साड्यासुद्धा, कुर्तीजसुद्धा आणि बाकीचेसुद्धा. आता तुम्हाला असं वाटत असेल तर ही तर नेहमी वेगळे वेगळे कपडे वापरत असते, कुठं गेले सगळे? तर वेळच्या वेळी ते मी डिक्लटर करते. थोडंसं वापरून झालं की आपण ठेवून देतो आणि ते घालत नाही. मग काय करणार ना ठेवून? तर मी ती अशा पद्धतीनं डिक्लटर करून गावी देऊन टाकते. सोया चंक्सची मी बिर्याणी कशी बनवते ते दाखवते. दह्यामध्ये लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि हो, बिर्याणी मसाला आठवणीने टाकायचा आहे. याच्यामुळेच अगदी टेस्ट छान येते. आणि पाणी उकळवून त्यामध्ये सोया चंक्स उकळवून घेताना, शिजवून घेताना थोडीशी साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे डायरेक्टली उकळत्या पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये टाकून छानपैकी पिळून घ्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं तर हे जे सोया चंक्स असतात ना ते रबरासारखे न होता अगदी सॉफ्ट छान होतात. प्रॉपर घरच्या तुपामध्ये मी ही बिर्याणी बनवते आहे. खडे मसाले मी ऑलरेडी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुपामध्ये छान खडे मसाले परतवून घेतल्यानंतर असा उभा उभा चॉप केलेला कांदा टाकायचा, छान परतून घ्यायचा आणि मग कोथिंबीर आणि त्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची, लसूण, अद्रक असं घालून मी छान त्याची पेस्ट बनवली आहे. तो मसाला आपल्याला इथे ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड करायचा आहे आणि मग हिरवे मटार. आता हे हिरवे मटार ताजे नाही आहे, तर डीमार्टमध्ये जे पॅकेट मिळतं फ्रोझनवालं ते आहे. कसुरी मेथीसुद्धा छानपैकी चुरून आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे. आणि त्यानंतर जे काही आपण दही बनवून ठेवलं होतं मसालावालं ते टाकायचं आहे. जेव्हा आपण दह्यामध्ये छानपैकी असे मसाले मिक्स करतो त्यावेळेला ते फाटत नाही, पण जेव्हा हे दही या मसाल्यामध्ये ॲड करतो तेव्हा गॅससुद्धा बारीक ठेवायचा आहे. तर बघू शकता किती छान मोकळी मोकळी अशी ही सोया चंक्सची हेल्दी अशी बिर्याणी तयार झाली आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडंच एंड करते. पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा, आनंदी राहा.